मराठी भाषेचा प्रवास. भारतातील सर्वात जुन्या प्रादेशिक भाषांपैकी एक असलेल्या मराठी भाषेला एक समृद्ध इतिहास लाभला आहे, जो भारतीय उपखंडाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीचे प्रतिबिंब आहे. प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात बोलली जाणारी मराठी 80 दशलक्षाहून अधिक लोकांची मातृभाषा आहे आणि ती प्रादेशिक अभिमान व ओळखीचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. मराठी भाषेचा प्रवास हा प्राचीन साहित्य, ऐतिहासिक स्थित्यंतरे आणि आधुनिक बदलांच्या धाग्यांनी विणलेली एक सुंदर वस्त्रकला आहे. मराठी भाषेचे मूळ इंडो आर्यन भाषा कुटुंबात शोधता येते. तिचा विकास महाराष्ट्रात झाला, जी इसवी पूर्व 3ऱ्या शतकात दख्खन प्रदेशात मोठ्या प्रमाणावर बोलली जात होती. मराठीतील सर्वात जुने ज्ञातलिखित पुरावे इसवी 8व्या शतकातील शिलालेखांमध्ये आढळतात, जसे की महाराष्ट्रात सापडलेले ताम्रपट आणि दगडी कोरीव काम. हे शिलालेख एक समृद्ध शब्दसंग्रहाच्या भाषेचे दर्शन घडवतात, जी प्राचीन भारताची अभिजात भाषा असलेल्या संस्कृतशी जवळून जोडलेली होती. मध्ययुगीन काळ हा मराठीच्या उत्क्रांतीतील एक महत्त्वाचा टप्पा होता. यादव राजवंशाच्या म्हणजे 12वे ते 14वे शतक यांच्या आश्रयाखाली या भाषेची भरभराट झाली, ज्यांनी मराठीला राजभाषेचा दर्जा दिला. याच काळात ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ आणि तुकाराम यांच्यासारख्या भक्ती चळवळीतील महान संत कवींनी मराठीत भक्तिपर साहित्याची रचना केली. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, जो भगवद्गीतेवरील भाष्यग्रंथ आहे, असे एक महत्त्वपूर्ण कार्य आहे, ज्याने आध्यात्मिक ज्ञान सामान्य लोकांसाठी त्यांच्या मातृभाषेत सुलभ केले. या साहित्य कृतींनी केवळ मराठी भाषेला समृद्ध केले नाही, तर महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीतही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मराठी कवितेचा साधेपणा आणि अभिव्यक्तीची शक्ती हे या प्रदेशाच्या साहित्याचे वैशिष्ट्य बनले. 19व्या आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला आधुनिक मराठी साहित्याचा उदय झाला, ज्यावर ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यासारख्या समाजसुधारक आणि लेखकांचा प्रभाव होता. वृत्तपत्रे, नियतकालिके आणि कादंबऱ्या प्रकाशित होऊ लागल्या, ज्यामुळे भाषेची व्याप्ती वाढली आणि नवीन साहित्य प्रकारांचा परिचय झाला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यालाही मराठी लेखनातून एक बुलंद आवाज मिळाला, ज्याने अनेक पिढ्यांना सामाजिक न्याय आणि राष्ट्रीय अभिमानासाठी लढण्याची प्रेरणा दिली. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठीला देशाच्या अधिकृत भाषांपैकी एक आणि महाराष्ट्राची प्रमुख भाषा म्हणून मान्यता मिळाली. आज मराठीचा वापर शासन, शिक्षण, माध्यमे, साहित्य आणि दैनंदिन संवादात केला जातो. ही भाषा सतत बदलत आहे. इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांपासून नवीन शब्दसंग्रह आणि अभिव्यक्ती आत्मसात करत आहे, जे आधुनिक जीवनाचे गतिशील स्वरूप दर्शवते. मराठी चित्रपट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीने आपल्या कलात्मक कामगिरीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळवली आहे. मराठी रंगभूमी, संगीत आणि दूरदर्शन आजही भरभराटीस आहेत, जे सर्जनशील अभिव्यक्ती आणि सांस्कृतिक संवर्धनासाठी एक व्यासपीठ प्रदान करतात. डिजिटल युगात ऑनलाईन मराठी मजकुराचाही मोठा विस्तार झाला आहे, ज्यामुळे जगभरातील मराठी भाषिक जोडले गेले आहेत आणि भाषेची भविष्यातील पिढ्यांसाठी प्रासंगिकता सुनिश्चित झाली आहे. आपला समृद्ध वारसा असूनही जागतिकीकरण आणि इंग्रजी व हिंदीच्या वर्चस्वामुळे विशेषतः शहरी भागात मराठी भाषेला आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. शाळा आणि विद्यापीठांमध्ये मराठीला प्रोत्साहन देण्यासाठी, साहित्य निर्मितीला चालना देण्यासाठी आणि बोलीभाषा व मौखिक परंपरा जतन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भाषा कार्यकर्ते, लेखक आणि सांस्कृतिक संस्था मराठी भाषेची चैतन्यशीलता टिकवून ठेवण्यासाठी आणि ती एक जिवंत भाषा म्हणून विकसित होत राहील याची खात्री करण्यासाठी कटिबद्ध आहेत.
मराठी भाषेचा प्रवास हा तिच्या भाषिकांच्या लवचिकतेचा आणि सर्जनशीलतेचा पुरावा आहे. प्राचीन शिलालेखापासून ते आधुनिक माध्यमांपर्यंत मराठीने आपले अद्वितीय वैशिष्ट्य जतन करून सतत स्वतःला जुळवून घेतले आहे. पुढे वाटचाल करताना ही भाषा सांस्कृतिक ओळख, कलात्मक अभिव्यक्ती आणि सामाजिक बदलासाठी एक शक्तिशाली माध्यम म्हणून कायम आहे, जी महाराष्ट्र आणि तेथील लोकांची भावना आणि आकांक्षा दर्शवते. मी आशा करतो की मराठी भाषेच्या प्रवासाची ही माहिती तुम्हाला आवडली असेल. आवडली असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि SP व्हॉइस स्टुडिओ या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.